नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा मी स्वागत करतो. सुरुवातीलाच मी तुमचं धन्यवादही करतो, कारण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला भरघोस प्रतिसाद देताय. तुम्ही व्हिडिओ शेअर करताय, लाईक करताय, कमेंट्स करताय आणि कमेंट्सवरती मी रिप्लायही सगळ्यांना प्रॉपर करतोय. राइट? त्यामुळे तुमचा मी धन्यवाद करतो. असा सपोर्ट करत राहा. शेअर करा व्हिडिओ मित्रांबरोबर आणि आपल्या मराठी माणसांना SAPमध्ये करिअर करण्यासाठी हेल्प करा. ओके. सो आजचा बेसिकली हा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवरती बघतच असाल. हा व्हिडिओ जो आहे तो मी SAP इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट याच्यावरती मी बनवत आहे. राइट? सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला SAP प्रोजेक्ट म्हटलं की एक्झॅक्टली असतं काय? मग इम्प्लिमेंटेशन काय असतं? राइट? तर प्रोजेक्टचे वेगवेगळे टाइप आहेत. त्यातला मी हा इम्प्लिमेंटेशन जो टाइप आहे तो आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मी घेऊन आलोय. सो ह्या व्हिडिओतून तुम्हाला काय लक्षात येईल, की SAP प्रोजेक्ट कसे असतात किंवा SAP प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन जे काय आहे, ते काय आहे, राइट? इम्प्लिमेंट कसं करायचं SAP, राइट? कोणत्या फेजेस असतात, राइट? त्या मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेन करतोय. ओके. तर हा व्हिडिओ कोणासाठी असणार आहे, की सपोज तुम्ही आता ट्रेनिंग घेतलेलं आहे, राइट? कोणतेही SAP MM, SD फंक्शनल असू देत, कोणतेही ट्रेनिंग तुम्ही घेतलेलं आहे. तुमच्याकडे ते टेक्निकल फंक्शनल नॉलेज आहे, राइट? बट ओन्ली त्या फंक्शनल मॉड्यूलचं नॉलेज असून चालणार आहे का? नाही. तर आपल्याला SAP इम्प्लिमेंटेशनचं नॉलेज हे पाहिजे. कारण आजकाल तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेलात किंवा HR तुम्हाला कॉल करतो आणि तुम्हाला विचारतो, की इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे का? हॅव यू डन एनी इम्प्लिमेंटेशन? राइट? मग तिथे आपल्याला आन्सर येस देता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हा माहिती पाहिजे. त्याच्याच मी थोडासा बेसिक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आयडिया देणार आहे. इम्प्लिमेंटेशन हा प्रोजेक्ट करायचा असेल तर तो 10 ते 12 तासाचा असतो. राइट? पण मी तो शॉर्टमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल आणि तुम्ही ते इंटरव्ह्यूमध्ये कसे एक्सप्लेन करू शकता, राइट? तर ते तुम्हाला मी आज आयडिया देणार आहे. ओके. तर हा व्हिडिओ कोणासाठी आहे? ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, पण त्यांना इम्प्लिमेंटेशन माहिती नाहीये, प्रोजेक्ट काय असतं माहिती नाहीये, त्यांच्यासाठी किंवा जे SAP ट्रेनिंग करणार आहेत किंवा ट्रेनिंग करत आहेत, बट ट्रेनिंग केल्यानंतर काय, तर त्यांना हा इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट माहिती पाहिजे. त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही प्रॉपर एंडपर्यंत बघा, म्हणजे कोणतीही स्मॉल कन्सेप्ट जी असेल ती मिस होता कामा नये. कारण जरा जरी तुमची कन्सेप्ट मिस झाली, राइट, तर त्याचा वेगळा अर्थ होतो आणि मग तुम्ही ते प्रॉपर एक्सप्लेन करू शकणार नाही. ओके. चला आपण स्टार्ट करूयात. राइट. आता या इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये ठीक आहे. आता बघा, स्क्रीनवरती तुम्हाला ही एक डायग्राम दिसते, राइट? एक चार्ट दिसतोय, फ्लो डायग्राम दिसते, राइट? सर्क्युलर डायग्राम आहे, राइट? याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, की 5 स्टेप्स दिसतायत, बरोबर? तर स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 आणि स्टेप 5 असे हे 5 स्टेप्स दिसतायत, राइट? सो आता ह्या 5 स्टेप म्हणजे काय? तर या ज्या स्टेप आहेत त्या इम्प्लिमेंटेशनच्या स्टेप आहेत, राइट? आपल्याकडे एक मेथोडॉलॉजी आहे, ASAP मेथोडॉलॉजी, जी मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे, राइट? त्याच्या या 5 स्टेप आहेत. विदाऊट या 5 स्टेप जर तुम्हाला माहिती नसतील, तर तुम्ही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू शकणार नाही. तर तुम्हाला कोणताही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा असेल, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता मी हा व्हिडिओ जो बनवतोय किंवा जे काही मी व्हिडिओ बनवत असतो, ते इंग्लिश आणि मराठीमधून बनवतोय. असं नाही की प्रॉपर मराठीमधूनच बनवायला पाहिजे. कारण काही फंक्शनल, टेक्निकल ज्या कन्सेप्ट असतात त्या इंग्लिशमधून सांगाव्या लागतात. कारण तुम्हाला इंटरव्ह्यू पण इंग्लिशमधून द्यायचा आहे. बट काही आपल्या मराठी मुलांना मराठीमधून सांगितल्यानंतरच समजतं आणि ते त्यांना ग्रास्पिंग चांगलं होतं आणि तुम्ही ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगू शकता. म्हणून आपला फोकस त्याच्यावरती आहे. ओके. सो हा प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्हाला या स्टेप्स माहिती पाहिजेत. या इन डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करणारच आहे. ओके. बट काय फेजेस आहेत? हे प्रोजेक्ट प्रिपरेशन आहे, बिझनेस ब्लूप्रिंट, रिअलायझेशन, फायनल प्रिपरेशन, गो लाईव्ह अँड सपोर्ट. आता याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्या गॅलरीमध्ये, मोबाईलमध्ये, जेणेकरून प्रोजेक्ट म्हणले की तुम्हाला या 5 स्टेप माहिती पाहिजेत. त्यासाठी मी हे डायग्राम तुमच्या समोर ठेवतोय. एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता आपण ॲक्चुअली प्रोजेक्टसाठी काय काय लागणार आहे, काय रिक्वायरमेंट्स असतील, त्या मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ओके. बट मी ज्यावेळेस डिस्कस करत असतो, राईट, प्रोजेक्ट ज्यावेळेस मी डिस्कस करतो, बट त्याच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत, राईट, त्या पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके. तर पहिली जी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे ती म्हणजे
बिझनेस प्रोसेस. व्हॉट इज मेन बाय बिझनेस प्रोसेस? हे तुम्हाला माहिती पाहिजे, राईट? कारण इम्प्लिमेंटेशन करायचं आहे कोणत्या इंडस्ट्रीमध्ये. ओके, तर त्या इंडस्ट्रीची बिझनेस प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे. आता एक वर्ड मी घेतला इथे, इंडस्ट्री, राईट? तर ती इंडस्ट्री म्हणजे काय असतं? ओके, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे मेकॅनिकल इंडस्ट्री असतात. ओके, देन ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणतो आपण. ओके, देन आपल्याकडे केमिकल इंडस्ट्री आहे, राईट? देन आपल्याकडे फार्मा इंडस्ट्री असतात. ओके, फार्मा आहे, देन ऑइल अँड गॅस आहे, देन आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. तशा वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्री असतात. आता ह्या वेगवेगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रोसेसेस फॉलो होतात, राईट? तर आपण काय म्हणणार आहे की एक बिझनेस आहे, राईट? आता टाटा ही एक कंपनी आहे, बट त्यांचा बिझनेस आहे, राईट? तर आता टाटा मोटर्स ही एक ऑटोमोबाईल कंपनी आहे. तर टाटा मोटर्स काही बिझनेस प्रोसेस फॉलो करत आहे. महिंद्रा आहे, मर्सिडीज आहे, वेगवेगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंग आहेत, फार्मास्युटिकल आहेत, राईट? केमिकल इंडस्ट्रीज आहेत. सो या इंडस्ट्री सक्सेसफुली रन होण्यासाठी काही बिझनेस प्रोसेस त्यांना फॉलो कराव्या लागतात. ओके, सो मी इथे इंग्लिशमधून डेफिनेशन पण दिलेली आहे. मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला की बिझनेस प्रोसेस इज अन ऍक्टिव्हिटी और सेट ऑफ ऍक्टिव्हिटी दॅट अकम्प्लिश स्पेसिफिक ऑर्गनायझेशन गोल, राईट? म्हणजे याचा एक आपला मराठी भाषेत अर्थ काय होतो, याचा मी डायरेक्टली ट्रान्सलेट करत नाहीये, बट तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय की कोणतीही बिझनेस प्रोसेस, राईट, अशी डिफाईन केली जाते की त्या बिझनेस प्रोसेसवरती जे ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे, राईट, जो बिझनेस आहे, त्याचं सक्सेस डिपेंड असतं, राईट? त्यांना जे काय अचीव करायचं असेल, तर त्यांची बिझनेस प्रोसेस जेवढी स्ट्रॉंग असते, तेवढं त्यांचं सक्सेस रेट हा जास्त असतो, बरोबर? तर ही बिझनेस प्रोसेस स्ट्रॉंग पाहिजे, तरच तुम्ही त्या कंपनीचं, ऑर्गनायझेशनचं गोल हे अचीव करू शकता. मग आता बिझनेस प्रोसेसमध्ये काय असतं, की काही एकच बिझनेस प्रोसेस असते का? नाही. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये मल्टिपल बिझनेस प्रोसेस असतात. ओके. आता त्यातली एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला घ्यायची झाली, तर मी हे सांगतो की आता तुम्ही SAP MM सपोज करताय किंवा केलं असेल, राईट? किंवा कोणतेही मॉड्यूल घ्या. आता मी MM चं मॉड्यूलचं एक्झाम्पल घेतोय. आता MM मध्ये आपल्याला P2P सायकल माहिती आहे, राईट? P2P. ओके. आता या P2P मध्ये मला सांगा काय असतं, की आपला व्हिडिओ पण आहे P2P सायकलचा, तुम्ही तो बघून घेऊ शकता. प्रॉक्युर टू पे, राईट? ही एक सायकल आहे. ओके. आता प्रॉक्युर टू पे म्हणलं कुठून स्टार्ट होतं? पर्चेस रिक्वेशन पासून ते एंड होतं पेमेंट पर्यंत, राईट? मग मध्ये आपला RFQ, PO आहे, GR आहे, इनव्हॉइस आहे. आता ही सायकल आहे, बट ही एक बिझनेस प्रोसेस पण आहे, राईट? कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये, राईट, तुम्हाला जर काही परचेस करायचं असेल, तर तुम्हाला पहिला रिक्वायरमेंट म्हणजे एक प्रोसेस सेटअप पाहिजे. ओके, कंपनीमध्ये की पहिला परचेस रिक्वेशन क्रिएट होणार, मग RFQ, मग PO, GRN, इनव्हॉइस, पेमेंट. ही एक प्रोसेस आहे, राईट? तर ही ऍक्च्युली आता मी SAP बद्दल जास्त बोलत नाहीये, मी ऍक्च्युली कंपनीमध्ये जे प्रोसेस यूज करतात त्याबद्दल बोलतोय. ओके, सो त्यांच्याकडे मग ही प्रोसेस डिझाईन असते, की आपलं मटेरियल पहिला परचेस करायचं असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला पहिला प्रिरिक्विसाइट्स म्हणून घ्याव्या लागतात. मग हे मटेरियल येणार, मग हे कुठे ठेवायचं, राईट? ह्या काही बिझनेस प्रोसेस त्यांच्याकडे डिफाईन असतात. मग प्रत्येक मॉड्यूल वाईज किंवा प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्यांच्या त्यांच्या बिझनेस प्रोसेस ह्या सेटअप असतात. आता याच्यावरती जास्त फोकस करत नाहीये. तुम्ही बिझनेस प्रोसेस इन SAP किंवा बिझनेस प्रोसेस सर्च करा. ChatGPT आहे, Google आहे. ते तुम्हाला डिटेलमध्ये त्याचे PDFs आणि पूर्ण हे थेरॉटिकली कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येतील, राईट? आता ह्या बिझनेस प्रोसेस अशा असतात. ओके, फिजिकल बिझनेस प्रोसेस असतात की मटेरियल इकडून येणार, तिथे ठेवणार आपण, मग तिथून आपण प्रोडक्शनला देणार, राईट? हे एक ग्राउंड लेवलला त्यांच्या बिझनेस प्रोसेस डिफाईन असतात सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये. आता प्रत्येक इंडस्ट्रीच्या प्रत्येक बिझनेस प्रोसेस ह्या वेगळ्या असतात. ऑटोमोबाईलसाठी बिझनेस प्रोसेस वेगळ्या, कारण त्यांचं मटेरियल येणार, मग तिथे कार मॅन्युफॅक्चरिंग होणार, मग ते सेल्स होणार. केमिकलमध्ये काय आपण कार मॅन्युफॅक्चरिंग करणार नाही. केमिकलमध्ये आपण काय करणार, काही केमिकल्स असतील, त्याचं काही रिएक्शन्स असतात, त्यांचे फॉर्म्युलेज असतात, मग त्यासाठी रॉ मटेरियल परचेस करणे. ओके, देन फार्मास्युटिकलमध्ये आपल्या कसं टॅबलेट्स वगैरे बनतात, राईट? तिथे एक्सपायरी डेट वगैरे सगळं इम्पॉर्टंट असतं, राईट? मग त्यांचं ते सगळं बॅचमध्ये प्रोडक्शन होणार, राईट?
प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेस असतात, राईट? सो ह्या बिझनेस प्रोसेस ह्या प्रत्येक इंडस्ट्रीसाठी वेगळ्या असतात, राईट? काही बिझनेस प्रोसेस सेम असतात. बरं, सगळ्याच सेम असतात असं नाहीये. एक 20 ते 30% सेम असतात, बाकीच्या बिझनेस प्रोसेस ह्या वेगळ्या असतात. आणि कधी-कधी ऑर्गनायझेशन पण काय करतं, की त्यांच्या स्वतःच्या कस्टम बिझनेस प्रोसेस म्हणजे स्वतःच्या बिझनेस प्रोसेस पण बनवतं. पण स्टँडर्ड बिझनेस प्रोसेस पण आहेत. तुम्ही जर सर्च केलं, की स्टँडर्ड बिझनेस प्रोसेस फॉर केमिकल कंपनी, राईट? तर तुम्हाला काही बिझनेस प्रोसेस भेटतील. त्यासाठी तुम्हाला प्रोसेस ओनर व्हावं लागेल, एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. एवढ्या डीपमध्ये न जाता शॉर्टमध्ये फक्त हे समजावून घ्या. ओके? तर हे बिझनेस प्रोसेस. ओके? आणि तुम्हाला आज नवीन पण मी एक पॉइंट घेतला, तो म्हणजे कोणता हा? व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्री. चला मी याला हायलाइट करून तुमच्यासाठी 3 पॉइंट आहेत. म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला इझी जातं. बरोबर? आता तुम्हाला इंडस्ट्री कळाली, बिझनेस प्रोसेस कळाली बऱ्यापैकी काय असतं, राईट? आता ही बिझनेस प्रोसेस मी तुम्हाला का सांगितली असेल? कारण आपण काय करणार आहे, या बिझनेस प्रोसेस SAP मध्ये मॅप करणार आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. ओके? ज्यावेळेस आपण काही मेथोडॉलॉजी डिस्कस करणार आहे त्यावेळेस. एक रेफरन्स देऊन तुम्हाला ठेवलं. नेक्स्ट कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायची आहे की इम्प्लिमेंटेशन पार्टनर. आपण बघतोय काय SAP प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन, बरोबर? पण त्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. आता इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणजे काय? चला पहिला मग इम्प्लिमेंटेशनचा अर्थ समजून घ्या. इम्प्लिमेंटेशन म्हणजे असतं काय नेमकं? तर इम्प्लिमेंटेशन म्हणजे बेसिकली काय असतं, की आता एक कंपनी आहे असं कन्सिडर करा, राईट? मी काय करतो, इथे कंपनी म्हणतो. ओके? कंपनी. ओके? ही एक कंपनी आहे. ओके? सो याला आपण नाव देऊया की ABCD. ओके? और ABC कंपनी आहे असं म्हणूयात. ओके? आता ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये काय होतं, की वेगवेगळे टूल्स यूज करतात. आता तुम्हाला मी SAP म्हणजे काय या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की SAP काय असतं, ERP काय असतं. ओके? तर SAP आहे की ERP सॉफ्टवेअर आहे. बट SAP हे सगळेच यूज करतात असं नाहीये. बरोबर? कारण काही कंपन्या मीडियम स्केल असतात किंवा काही MNCs असतात. बट सगळ्याच कंपन्या यूज करत नाहीत. नाहीतर 100% SAP असतं मार्केटमध्ये मग. बट काही कंपन्या ह्या यूज करतात, पण काही मॉडेल्स ते यूज करतात. काही ओल्ड व्हर्जनवरती आहेत. आता आपण हे नवीन इम्प्लिमेंटेशन बघतोय. ओके. सो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनमध्ये पण टाईप आहेत. ओके. सो ते इम्प्लिमेंटेशनचे टाईप तुम्हाला मी सांगणारच आहे. बट आपण डिस्कस करतोय इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणजे काय. ओके. सो आता इम्प्लिमेंटेशन पार्टनर हे एक म्हणजे एक कन्सेप्ट आहे, की राइट ते तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. बरोबर. आता कोण इम्प्लिमेंट करणार? त्यासाठी मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, की ABC कंपनी आहे, की जी एक ऑटोमोबाईल कंपनी आहे किंवा एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, असं कन्सिडर करा. ठीक आहे? मी हायलाइट करतो इथे. इथे लक्ष द्या. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आता ही काय करते? एक थर्ड पार्टी ERP सिस्टम यूज करते, कोणती तरी. ते SAP यूज करत नाहीये. बट त्यांना काय करायचं आहे, की त्यांची कंपनी आता एक्सपांड होते आणि त्यांना SAP हे यूज करायचं आहे. तर आपण काय म्हणणार, की ABC कंपनीला SAP इम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजे काय? ते सॉफ्टवेअर SAP सॉफ्टवेअर त्यांना ERP सिस्टम त्यांना यूज करायची आहे. मग त्यासाठी त्यांना SAP म्हणजे काय माहिती नाहीये. म्हणजे नवीन इम्प्लिमेंटेशन झालं. म्हणजे ते ABC कंपनीमध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. आपण SAP सोल्युशन. ओके. अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. थोडं अंडरस्टँड करून घ्या. बरोबर. आता ह्या ABC कंपनीमध्ये SAP इम्प्लिमेंट करायचं आहे. मग ते कोण करणार? ते कन्सल्टंट करतात. आपण आता SAP MM कन्सल्टंट आहे, SD कन्सल्टंट आहे, PP कन्सल्टंट आहे आपण. ओके. आता आपण इम्प्लिमेंट करणार, पण आपल्याला तर पण माहिती पाहिजे, राईट? त्यासाठीच हे सगळं आपण व्हिडिओ बघतोय. बरोबर. सो आता जर यांना करायचं असेल तर यांच्याकडे काय असतं, ABC कंपनीमध्ये यांच्याकडे तर कन्सल्टंट नाही आहेत. मग ते कन्सल्टंट हायर करणार. बट आपल्याला हायर केल्यानंतर त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ना. बरं, त्यांनी इम्प्लिमेंटेशनसाठी तुम्हाला जर हायर केलं, तर इम्प्लिमेंटेशन हे 5-6 महिन्यामध्ये कंप्लीट होतं. मग नंतर तुम्हाला काय करणार? ते परत तुम्हाला काढून नाही टाकू शकत. 6 महिन्यासाठी तुम्ही त्यांच्या रोलवरती जाणार पण नाही. मग त्यासाठी हे ABC कंपनी काय करते, की मार्केटमध्ये SAP आहे. म्हणजे SAP कंपनी आहे. बरोबर? आता ही SAP कंपनी मी थोडंसं हायलाइट करतो इथे.
ठीक आहे, तुम्हाला जास्त समजण्यासाठी. आता ही SAP एक कंपनी आहे. ओके, आता या SAP कंपनीला ते जर अप्रोच करतात. ओके, ABC कंपनी काय करते, SAP कंपनीला अप्रोच करते की आम्हाला काय करायचं आहे की SAP इम्प्लिमेंट करायचं आहे. बरोबर. मी आता एक शॉर्टमध्ये सांगतोय. ठीक आहे, याचा कुठेही ॲक्च्युअली बिझनेस कन्सेप्ट ज्या आहेत त्याचा फक्त लर्निंग पर्पजसाठी यूज करा. मार्केटमध्ये मी काही पब्लिसिटी करत नाहीये. ठीक आहे, किंवा आपण SAPला काहीही आपण पॉइंट आउट करत नाहीये. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून हे तुम्हाला लर्निंग पर्पजसाठी मी तुम्हाला सांगतोय. बरोबर. आता ABC कंपनी ही SAPला डायरेक्टली अप्रोच करणार, बट SAP हे खूप मोठं सोल्युशन आहे. राइट, SAP खूप मोठी कंपनी आहे. बजेटिंग पण ह्यात खूप मोठा रोल प्ले करतं. राइट, आणि जर ओव्हरऑल सगळीकडे जर इम्प्लिमेंट करायला गेलं तर त्यांच्याकडे बँडविड्थ किंवा ते ABC कंपनीला परवडणारं पण नसेल. राइट, मग त्या केसमध्ये काय होतं की ABC कंपनी काय करते, किंवा असं म्हणूयात आपण की SAPने काय केलेलं आहे की काही त्यांचे पार्टनर सिलेक्ट केलेले आहेत. राइट, मग आपण इथे काय म्हणूयात की हे IMP पार्टनर म्हणूयात, म्हणजे आपण इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे हे. ठीक आहे, असं कन्सिडर करा. आणि मी याला थोडासा वेगळा कलर देतो इथे. सो मग या केसमध्ये काय होतं की SAPने काय केलंय, मार्केटमध्ये त्यांचे काही पार्टनर आहेत ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणणार आहे. राईट, तुम्हाला तर आता थोडीशी आयडिया येत असेलच. मग ABC कंपनी काय करेल, डिरेक्टली SAPला अप्रोच करेल. बरोबर, बट SAP काय म्हणतंय की वी कॅन प्रोव्हाइड लायसन. SAP हे लायसन तुम्हाला प्रोव्हाइड करणार, बट आपले इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहेत की जसं की TCS, कॉग्निझंट, कॅपजेमिनी, एक्सेंचर, TCS हे जे आहेत ते ह्या कंपन्या ज्या आहेत ते SAPचे इम्प्लिमेंटेशन पार्टनर्स आहेत. राईट, तर हे काय करणार, तुम्हाला SAP इम्प्लिमेंट करण्यासाठी हेल्प करणार. राईट, मग इथे कोणत्या कोणत्या कंपन्या येतात, आता त्यांची मी नावं इथे लिहित नाहीये, बट लक्षात घ्या की ह्या ज्या IT कंपनी आहेत, सॉरी. ओके, सो TCS, एक्सेंचर, कॅपजेमिनी, कॉग्निझंट या कंपनीची नावं घेतली मी आता. ओके, तर त्या ज्या IT कंपन्या आहेत त्या IT कंपनीज ह्या इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून काम करतात. राईट, SAP साठी आणि ABC कंपनीसाठी. सो हे काय करतात की SAP कडून लायसन्स परचेस करतात आणि तुम्हाला हेल्प करतात तुमच्या कंपनीमध्ये SAP हे सक्सेसफुल इम्प्लिमेंट करण्यासाठी. कळालं? म्हणजे इम्प्लिमेंटेशन पार्टनर कोण? तुम्हाला कळालं, ह्या IT कंपनीज. सो आता एक इनडायरेक्टली स्वतःला प्रश्न विचारा की आपला जॉब नेमका कुठे असेल? आपण कुठे हायर करेल आणि कोण हायर करेल आपल्याला? तर आपल्याला हायर करेल SAP का ABC का इम्प्लिमेंटेशन पार्टनर? तर तुम्हाला कोणीही हायर करू शकतं. हा इथे एवढा मोठा प्रश्न नाहीये, बट आपला 95% जो काय आपला फोकस असेल तो इम्प्लिमेंटेशन पार्टनरमध्ये आपण हायर होणार. बरोबर? मग तुम्हाला एक्सपिरियन्स आला, तेवढं नॉलेज आलं की SAP हे तुम्हाला बरोबर हायर, म्हणजे तुम्ही तिकडे जाल. ठीक आहे. मी कुणालाही तुमच्याही तुमच्या नॉलेजवरती डाऊट घेत नाहीये. 100% तुम्ही SAP मध्ये जाऊ शकता. ओके. बट कसं आहे, सुरुवातीला तुम्हाला तो एक्सपिरियन्स गेन करावा लागेल, तेवढं नॉलेज गेन करावं लागेल. सो तुम्ही काय करता, अप्लाय करता TCS मध्ये, Accenture राईट? आणि मग ते तुम्हाला इंटरव्ह्यू घेऊन हायर करतात. सो तुम्ही कुठे काम करणार आहात? तुम्ही कुठे जॉबसाठी जाणार आहात? इम्प्लिमेंटेशन पार्टनरकडे. राईट? आणि काही केसमध्ये तुम्हाला ABC कंपनी पण हायर करते. ओके. आणि काही काही केसमध्ये SAP स्वतः पण हेल्प करतं. SAP स्वतः ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. असं नाही की डायरेक्टली इम्प्लिमेंटेशन पार्टनर करतं. नो. तुम्ही लायसन्स परचेस करता, SAP हे सपोर्ट प्रोव्हाईड करतं. ठीक आहे. हा खूप मोठा वास्ट चॅप्टर आहे. मी कधीतरी फ्युचरमध्ये व्हिडिओ घेऊन येईल याचा पण. राईट, इन डिटेलमध्ये इम्प्लिमेंटेशन पार्टनरवरती हे कसं चालतं. ओके. जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल त्या पद्धतीने. बट तुमच्या लक्षात आलं का हे? इम्प्लिमेंटेशन पार्टनर कोणाला म्हणतात आणि तुमचा जॉब कुठे असेल? सो यू विल बी वर्किंग फॉर इम्प्लिमेंटेशन पार्टनर. बरोबर. मग आता हे इम्प्लिमेंटेशन पार्टनर काय होतं की हे ABC कंपनीला हेल्प करतं SAP इम्प्लिमेंटेशनसाठी. म्हणजे काय करणार तुम्ही, तुमचा रोल इथे असणार, म्हणजे तुमचा ऑन रोल तुम्ही इम्प्लिमेंटेशन पार्टनरमध्ये काम करणार इथे, बट फ्रॉम इम्प्लिमेंटेशन पार्टनर यू विल बी इनडिरेक्टली वर्किंग विथ ABC कंपनी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ABC कंपनीसाठी इनडिरेक्टली वर्क करणार. राईट, बट तुमचा जॉब हा इम्प्लिमेंटेशन पार्टनरकडे असेल. ओके, कारण इम्प्लिमेंटेशन पार्टनर हा ABC कंपनीला सपोर्ट करतोय इम्प्लिमेंट करण्यासाठी. आता हे लक्षात आलं का तुम्हाला, इम्प्लिमेंटेशन पार्टनर काय?
ओके. आता नेक्स्ट असेल की तुम्ही इथे हायर होणार आणि एबीसी कंपनीसाठी तुम्ही काम करणार इम्प्लिमेंटेशनसाठी. बट ह्याच्यामध्ये थोडीशी एक स्मॉल कन्सेप्ट तुम्हाला सांगतो अ, अ, लगेच 1 मिनिटामध्ये, की एबीसी कंपनी पण इम्प्लिमेंटेशन पार्टनर कसा सिलेक्ट करेल? सर इथे पण तुम्ही जर RFQ माहिती असेल, रिक्वेस्ट फॉर कोटेशन किंवा बिडिंग, राईट? किंवा तुम्हाला कोणतीही कार घ्यायची आहे, तुम्ही मार्केटमध्ये गेला, राईट? तर तुम्ही लगेच अ, गेला शोरूमला आणि कार घेऊन आला असं नाही आहे ना. तुम्ही टाटाकडे जाणार, महिंद्राकडे जाणार, राईट? मारुती सुझुकीमध्ये जाणार आणि मग तुम्ही तिघांचं पण कोटेशन घेणार आणि मग एक कार सिलेक्ट करणार प्राईसनुसार, त्याच्या फीचर्सनुसार आणि देन तुम्ही ती कार सिलेक्ट करणार. तसंच एबीसी कंपनी पण काय करते, की त्यांच्याकडे पण बिडिंग प्रोसेस असते. ते पण मल्टिपल कंपनीज अप्लाय करतात, राईट? मग ते कॉस्ट आणि सगळं ते डिटेल्स पाहून त्यांची कॅपॅबिलिटीज अँड ऑल सगळं बघून मग ते काय करतात, एबीसी कंपनी पण एक इम्प्लिमेंटेशन पार्टनर सिलेक्ट करते. ओके. कारण मार्केटमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या वर्क करतात SAP सोबत ॲज अ इम्प्लिमेंटेशन पार्टनर. म्हणजे SAP इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी तो पार्टनर तयार, राईट? तर ही एक इम्प्लिमेंटेशन पार्टनरची कन्सेप्ट आहे. ओके. तुम्हाला बिझनेस प्रोसेस समजली, इंडस्ट्री समजले, इम्प्लिमेंटेशन पार्टनर समजला. हे थोडंसं बेस होतं. ओके. आपल्या प्रोजेक्टसाठी. ओके. आता मी पुढे जातोय. ओके. आता एकदा का थोडंसं बॅक येऊयात अजून एकदा. एकदा का एबीसी कंपनीने ह्या इम्प्लिमेंटेशन पार्टनरला, ठीक आहे, इथे हे इम्प्लिमेंटेशन पार्टनरला आपण एक नाव देऊयात की XYZ म्हणूयात आपण, राईट? सो XYZ इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे. आपल्याला कोणालाही फोकस करायचं नाहीये. प्युअरली लर्निंग पर्पजसाठी आपण एक्झाम्पल्स फक्त घेतोय. याचा रिलेशन कुठेही लावू नका, राईट? याचा चुकीचा अर्थ नका काढू. ओके. XYZ इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे. ओके. आणि हे एबीसी कंपनी आहे. ओके. सो आता XYZ ही इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे. मी तुम्हाला IP म्हणेल इथून पुढे. जो आपला IP आहे, इम्प्लिमेंटेशन पार्टनर आहे. ओके. सो एबीसी कंपनीसाठी काम करणार आहे. ओके. एकदा का प्रोजेक्ट भेटला, की मग प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो? इम्प्लिमेंटेशन पार्टनरमध्ये त्याची टीम बनवतो. त्या टीममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो? तुम्हाला हायर करतो. आता तुम्ही या इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टमध्ये काम करता. ओके. आता इथे फोकस करायचा. ओके. आता परत एकदा येतोय. नेक्स्ट कन्सेप्टकडे जातोय मी, मेथोडॉलॉजी, राईट? आता लिंक कुठं होती आपली, की मी हे थोडंसं अजून एकदा कॉपी करतो आणि खाली घेऊयात आपण, म्हणजे एक्सप्लेन करण्यासाठी इझी जाईल अगेन. ओके. आता मेथोडॉलॉजी तर इम्प्लिमेंटेशन पार्टनर मध्ये जो प्रोजेक्ट मॅनेजर असतो, त्याला एबीसी कंपनीमध्ये SAP इम्प्लिमेंट करायचं आहे, राईट? सो SAP इम्प्लिमेंट करताना, राईट, तो काय करतो की एक मेथोडॉलॉजी डिसाईड करतो. मेथड, ठीक आहे? म्हणजे काय, की सपोज तुम्हाला काही तुम्ही आता इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा कोणतंही एज्युकेशन झालेलं आहे. तुम्ही काय मेथड्स माहिती असतात तुम्हाला. ओके. तर एखादं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, गणित सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्सनी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर? किंवा काही तुम्हाला एखादी नवीन गोष्ट करायची आहे. त्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडे मेथड्स असतात. त्यांनी तुम्ही तो करू शकता, राईट? तसंच SAP इम्प्लिमेंट करण्यासाठी काही एक मेथड्स असतात, राईट? त्याला आपण SAPच्या टेक्निकल लँग्वेजमध्ये मेथोडॉलॉजी म्हणूयात. ओके. आणि ही एक स्टँडर्ड टर्म आहे, मेथोडॉलॉजी. सो कोणती मेथोडॉलॉजी आपण यूज करणार? ओके. तीच आपण इथे आज डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. ओके. सो त्या मेथोडॉलॉजी नाव आहे ASAP मेथोडॉलॉजी. ओके. ASAP म्हणजे काय? ॲक्सेलरेटेड SAP मेथोडॉलॉजी. ओके. ॲक्सेलरेटेड SAP मेथोडॉलॉजी. तर ही मेथोडॉलॉजी आहे ती SAPची स्टँडर्ड मेथोडॉलॉजी आहे. ओके. आता स्टँडर्ड म्हणजे काय, की SAPनी एक स्टँडर्ड मेथोडॉलॉजी दिलेली आहे, की ती मेथोडॉलॉजी यूज करून तुम्ही SAP इम्प्लिमेंट करू शकता. ओके. म्हणजे त्या मेथोडॉलॉजीमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही जर फॉलो केलं, तर तुमचं सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. असा अर्थ आहे याचा. ओके. आता ॲक्सेलरेटेड SAP मेथोडॉलॉजी ही SAPची स्टँडर्ड मेथोडॉलॉजी आहे, राईट? ही ECCसाठी आहे. अजून एक मेथोडॉलॉजी आहे, त्याला आपण म्हणतो की ॲक्टिव्हेट मेथोडॉलॉजी. ओके. ॲक्टिव्हेट. आता ती कोणासाठी आहे? तर ती बेसिकली आहे ती S/4HANAसाठी SAPने नवीन मेथोडॉलॉजी आणली.
राईट? ते मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करेलच ते. बट बेस हा आपल्याला ASAP मेथोडॉलॉजीच घ्यायचा आहे. ओके. जर ASAP कळाली तर तुम्हाला नक्कीच ऍक्टिव्हेट पण कळून जाईल. राईट? ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणेल. आज आपण फक्त एवढंच कव्हर करतोय. ASAP वरती फोकस करतोय. ओके. तर आता ऍक्सिलेटेड SAP मेथोडॉलॉजी ही प्रोजेक्ट मॅनेजरनी डिसाईड केली की ते इम्प्लिमेंट करायचं आहे. राईट? मग आता ही ऍक्सिलेटेड मेथोडॉलॉजी जर यूज करायची असेल तर त्याच्यामध्ये परत सब फेजेस आहेत. त्या म्हणजे मी तुम्हाला सांगेलच, बट त्याच्या 5 फेजेस आहेत. ओके. लक्षात ठेवा. आणि ह्या 5 फेजेस म्हणजे आपल्या ह्या 5 स्टेप की जे आपण सुरुवातीला डिस्कस केल्या. ठीक आहे. मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली होती. 1, 2, 3, 4, 5 स्टेप्स दाखवल्या होत्या. नसेल तर व्हिडिओ पाठीमागे घ्या आणि परत या. ओके. तर तिथे मी दाखवलं होतं की प्रोजेक्ट प्रिपरेशन, गो लाईव्ह, सपोर्ट असं काही ते दाखवलं होतं. आठवतंय? सो त्या पेजेस आहेत की त्या आपल्याला इथे यूज करणार आहोत आपण. बरोबर? तर थोडासा आपण रिवाइज करूयात की काय काय बघितलं आपण. इम्प्लिमेंटेशन पार्टनर बघितला, इम्प्लिमेंटेशन पार्टनर कसं सिलेक्ट होतो बघितला, बिझनेस प्रोसेस बघितली. ओके. आणि आता ऍसेप मेथोडॉलॉजी आपण बघतो, त्याच्यामध्ये आपल्या 5 फेजेस आहेत. बट मगाचपासून मी आता इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन म्हणतोय. राईट? तुम्हाला पण कळालं की एबीसी कंपनीला SAP माहिती नाहीये कसं यूज करायचं, म्हणून हे XYZ इम्प्लिमेंटेशन पार्टनर कडून ते हेल्प घेऊन SAP इम्प्लिमेंट करतायत. राईट? बट हे इम्प्लिमेंटेशन मध्ये टाईप परत आहेत का कोणते? येस. सो ते तुम्हाला मी इथे थोडक्यात शॉर्ट मध्ये ते सांगतो. ओके. इम्प्लिमेंटेशन. ओके. तर इम्प्लिमेंटेशन मध्ये टाईप काय पडतं की ग्रीन फील्ड इम्प्लिमेंटेशन, राईट? ब्राउन फील्ड इम्प्लिमेंटेशन. ओके. देन परत अजून सब टाईप भरपूर आहेत, बट इम्पॉर्टंट मी घेतोय इथे ग्रीन फील्ड आणि ब्राऊन फील्ड. ग्रीन फील्ड म्हणजे काय की पूर्ण स्क्रॅच पासून. ओके. म्हणजे तुम्हाला सपोज एखादी बिल्डिंग बांधायची आहे आणि तो तुमचा फक्त प्लॉट आहे. राईट? दॅट इज कॉल्ड ग्रीन फील्ड. म्हणजे काय की तिथे तुमचं फक्त एम्प्टी जागा आहे आणि तुम्हाला तिथे बिल्डिंग बांधायची आहे, तर तुम्हाला पाया काढून मग तुम्हाला बिल्डिंग बांधावी लागणार. तसंच SAP मध्ये ग्रीन फील्ड इम्प्लिमेंटेशन कशाला म्हणतात की त्यांना SAP चा फुल फॉर्म माहिती नाहीये. म्हणजे तेवढा माहिती असतो, बट एक एक्झाम्पल, लेमन एक्झाम्पल आपल्या मराठी माणसांचं घेतलं, त्यांना SAP म्हणजे काहीच माहित नाही. तुम्हाला सांगावं लागणार की SAP असं आहे, हे असं यूज करायचं आहे, ते असं इम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजे पूर्ण त्यांना ABCD पासून सांगावं लागणार SAPच्या. बरोबर? त्याला म्हणायचं ग्रीन फील्ड इम्प्लिमेंटेशन. ब्राउन फील्ड म्हणजे काय की तुम्ही आता बिल्डिंग बांधायला घेतली होती एक्झाम्पल, राईट? पण त्यासाठी काय थोडासा पाया आहे, काही स्ट्रक्चर आहे थोडंफार, आणि त्याला तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. राईट? म्हणजे 2 मजली आहेत त्याला 4 मजली करायचं आहे, किंवा एक बिल्डिंग आहे 4 बिल्डिंग बांधायचे आहेत. तर ते तुम्ही ब्राउन फील्डमध्ये. हे आपलं मराठी मधलं एकदम लेमन एक्झाम्पल घेतलंय मी. राईट? इन डिटेल तुम्ही सर्च करून घ्या, कारण आपला व्हिडिओ हा खूप मोठा होतोय. सो मी शॉर्टमध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट सांगतोय, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया यावी आणि ह्या कन्सेप्ट तुम्ही हळूच लगेच ChatGPT आहे तुमच्याकडे, लगेच सर्च करा, लगेच इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला लगेच समोर येतात आणि लगेच याचा आणि त्याचा तुम्ही मेळ लावा आणि लर्न करून घ्या. पटतंय ना? चला. तर आता हे इम्प्लिमेंटेशन मध्ये ग्रीन फील्ड आणि ब्राऊन फील्ड आहे. तर आपण हे ग्रीन फील्ड इम्प्लिमेंटेशन बघणार आहे. राईट? पूर्ण स्क्रॅच पासून कसं करायचंय. ओके. सो आता हे ग्रीन फील्ड इम्प्लिमेंटेशन डिसाईड केलंय. ओके. आता हे याचा पण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा लगेच. मी काय काय गोष्टी ऍड करतोय, डिलीट करतोय. सो तुम्हाला जसं वाटेल तसं करा. ओके. सो आता इम्प्लिमेंटेशन पार्टनरनी, प्रोजेक्ट मॅनेजरनी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे इथे, आणि आता आपण ABC कंपनीसाठी इम्प्लिमेंट करतोय, आणि ते कोणतं असणार आहे? ग्रीन फील्ड इम्प्लिमेंटेशन असणार आहे. ठीक आहे. आणि आपण कोणती मेथडॉलॉजी यूज करणार आहे? ASAP मेथडॉलॉजी. जर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं की तुम्ही इम्प्लिमेंटेशन वरती काम केलंय का, आणि तुम्ही होय म्हणून सांगत असाल, तर ते विचारतील की तुम्ही कोणती मेथडॉलॉजी यूज केली. मग तुम्हाला सांगता आली पाहिजे ASAP यूज केली. त्याच्यामध्ये ASAPचा फुल फॉर्म, किती फेजेस असतात, मग आता कोणत्या फेजेस असतात. फेजेस आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघूयात. सो मी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे हे 2 व्हिडिओ बनवतोय, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता. सो तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघून घ्या, आणि हा पहिला व्हिडिओ पार्ट 1 तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मी धन्यवाद करतो.